तर आता आपण चाललो आहे निझवा फोर्टला. निझवा फोर्ट इकडून अराऊंड आहे एक 230 किलोमीटर्स वगैरे. खूप मस्त सिनिक रूट असणार आहे, तुम्हाला बघायला मिळेलच की किती मस्त रूट आहे ते. आता वाजले 8:30, आपल्याला 9 वाजता निघायचं. इकडून आपली गाडी पण आलेली आहे. आता सगळे तयार होत आहेत. आता काय एवढी लोकं आहेत तर थोडा टाईम लागतोच. आम्ही एक 14 जणं आहोत, तर 14 जणं रेडी होणार, सगळं करणार तर वेळ लागतो. आणि आता 9 वाजले तरी वातावरण एकदम प्लेझंट आहे, काय अशी जास्त गरमी वगैरे होत नाही आहे. चला सगळे आले वाटतं, चला. तर आता आम्ही आलेलो शेलच्या पेट्रोल पंपवर. तुम्हाला माहिती आहे आम्हाला कितीला पेट्रोल पडलं? 48 लिटर्स फक्त 2,500. 48 लिटर्स फक्त 2,500. 48 लिटर्स भाई एवढं स्वस्त पेट्रोल इकडे. मजा आहे यार, गाड्याच घेऊन फिरायच्या, दुसरं काय घेऊन फिरायचंच नाही ते. एवढी मजा. म्हणजे 48 लिटर्स आम्हाला पेट्रोल मिळालं आहे, स्वस्त, ते पण 2,500 मध्ये. म्हणजे काय काहीच नाही, काहीच नाही, नथिंग आहे. मस्त मजा आहे, खूप मजा. इकडे शेलच्या पेट्रोल पंपवर एक शॉपिंग मार्ट सारखं आहे, तर तिकडे आम्ही आलो आहे. इकडे आपल्याला 40 लिटर पेट्रोल मिळालं आहे फक्त 2,500. 40 लिटर मित्र. त्याची गाडी बघ, 300 दाखवतो त्याला रेंज. 300 किलोमीटर. 600ला पण 750 दाखवतो. इकडून घेऊन जायचं का आपण टाकी बिकी मॅडमॅक्स करायची का? पेट्रोल घेऊन जाऊया. आता मी पडताना वाचलोय आणि हे तूच बघितलंयस नेमकं. अरे आणि ना एम्बॅरेसमेंट मध्ये बघतो कोणी मला बघितलं. बघणारी पण तीच होती. भाई गाडी कसलीच मोठी आहे ती, माहिती आहे काय? घेतला तुझं कुठे मेंटॉस? दिमाग की बत्ती झाले. हाय खोललंयस काय? दाखव कसं आहे. नवीन आपल्याकडे मेंटॉस आहे, दिमाग की बत्ती चला दे. ग्रेप फ्लेवर. ग्रेप फ्लेवर चांगला आहे काय? एक नंबर आहे, एक नंबर. तर आता आम्ही आलो आहे एका मार्केटमध्ये जिकडे फक्त मातीची भांडी भेटत आहेत. पंजासू असं काहीतरी नाव आहे ना गणेश? पंजासू. खूप मस्त पॉटरीचे आहेत तिथे आणि हे सगळे हँडमेड आहेत, सगळे हँडमेड आहेत. खूप मस्त. साच्या विषय वापरत नाही तिकडे लोक, असं आम्हाला समजलं आहे आताच. खूप छान आहेत आणि खूप मस्त आहेत, दाखवतो तुम्हाला आम्ही. ऊन आहे पण एकदम असं टोचत हा, नाही. पण ऊन टोचत नाहीये. ऊन आहे, मस्त मजा येते. ऊन आहे पण टोचत नाही. हा, विंटर चालू आहे त्यामुळे असं असेल. हा, पण आपण बेस्ट टाइम निवडलाय असं एकदम वाटतं तर best आहे. एकदम बेस्ट. सो फार सो गुड, सो फार Very मजा nice, very एकदम nice. मस्त. आपली आता बाकीची लोक भेटली आहेत, चला दाखवूया. Should we buy this or should we not? Is the question. Let the audience decide. तरीच बोलतोय. तरीच काय म्हणणार तुला? काय असं सांग बरं. मी नंतर माझ्याकडे जेव्हा विचारायला ना किती पैसे उरले, बोलत जे शॉपिंग जे रुकवती ठेवलेस ना, ते घरी गेलं, ते सगळं घरी गेलं, तिकडे गेलं सूर्यदर्शन. हे घेतलं पाहिजे की नाही? घेतलं पाहिजे, रुकवून ठेवायचं. अरे 5 घेतोय आपण रुकवती ठेवायला. गावा आता आम्ही चाललो आहे, कुठे चाललो आहे आपण? म्युझियमला. ओमान म्युझियम आहे भाई, खूप क्रेझी म्युझियम. स्ट्रीट ऑफ आर्ट आहे, स्ट्रीट ऑफ आर्ट. वेगळ्याच लेवलचं एक्सटिरियर आणि वेगळ्याच लेवलची क्लीनलीनेस इकडे आहे. एकही कचरा तर खूप लांब राहिलं, काहीच नाही पडलेलं आहे. एवढी स्वच्छता आहे, सगळं खूप स्वच्छ आहे. बघा ना, हे सध्या आम्ही पार्किंगमध्ये आहे.
तरी एवढं चांगलं आहे तर भाई आता पदार्पण पदार्पण आलेलं आहे. सगळं चांगलं दिसतंय आणि मग हे दिसतंय. आणि मग सुंदर दिसतंय. सगळे बॉईज इकडे आले, सगळे कोणच नाही. काय बॉईज टॉयलेट आहे. चल काय करतोय? अरे फ्लश बॅग मस्त केलं त्याने दरवाजा. उघडत नाही. बॉईज टॉयलेट आहे, सगळे बॉईज आहेत. पाणी बघ डायरेक्ट सरफेसवर. डायरेक्ट गटारात. हा ना इथे बेसिन कुठे आहे? अरे हात तर धुतोयस मित्रा, बेसिन कुठे? मॅजिक. आणि विमल पण दुखलं नाही कोणी. विमल भाई कसलंच दिसतंय बघ याच्यात, बेकार क्रेझी आहे बघ. इकडून नको, इकडून, इकडे लाईट आहे. सही आहे. फुल नुसतं ब्राईट दिसतंय. सगळं ब्राईट आहे. सावली दे. एवढी कष्ट घेऊन गाडीतून आणलं कशा का ठेवायचं. गजब बेइज्जती है. किती मोठी स्क्रीन आहे ही बघा. केवढी मोठी स्क्रीन आहे यार, क्रेझी. किती मोठी एकदम स्क्रीन मोठी आहे. स्क्रीन आहे, एकदम मोठी. यार. काय ब्राईटनेस लेवल आहे. ऍक्च्युअल वॉटर. बघा ना, म्हणजे फक्त या स्क्रीनच्या लाईटने आम्ही लीड झालोय. किती फोटो आणि व्हिडिओज ए चला हे जो टाइमपास करू नको यार. चला आता आम्ही आलोय जेवायला. एवढी लोक आहोत, किती बघा, किती गर्दी बघा. किती गर्दी. हे एवढं मोठं टेबल. बैठना है मजिलस में बैठना है. वो क्या है? नहीं छोड़ दो. मजिल मतलब बैठक हा. एवढी लोक आहेत असं वाटतं अख्खा खावाला भंडारा वाढत आम्ही. एवढी लोक, एवढी गर्दी. मध्ये भंडारा चालू आहे. आता आपण मासा ट्राय केलेला. माशाची टेस्ट कशी आहे माहिती आहे? खोबरं आणि गवत घेतलं ना, गवत ते मिक्स केलं मिक्सरमध्ये आणि दुधात टाकलं आणि दिलंय भाई. सेम आमची शिरली.